तुम्ही कितीही चांगलं काम करायला जा, एक वेळ अशी येते जेव्हा समाज तुमच्यावर संशय घ्यायला लागतो. गिजूबाईंच्या बाबतीतही तेच घडलं. वर्गात मुलं आनंदी होती, गोष्ट ऐकत होती, खेळत होती. पण घरांमध्ये मात्र वेगळंच चित्र होतं. पालक तक्रार करू लागले होते. आमची मुलं शाळेत जाऊन फक्त खेळतात का? ही मुलं साक्षर कधी होणार? आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो क्षण जेव्हा पालकांचा एक मोठा गट गिजूबाईंच्या विरोधात शाळेवर चालून आला. काय गिजूभाई आपलं दिवा स्वप्न वाचवू शकले? नमस्कार, मी मधू आणि तुम्ही ऐकताय सोल डायरीज बाय मधू. शाळेत मुलं आनंदाने घरी परतत होती, पण पालकांच्या मनात भीती करत होती. त्याकाळी शिक्षण म्हणजे धोकमपट्टी मानलं जायचं. पालकांना वाटायचं जर मुलाने पाढे पाठांतर केले नाही तर तो आयुष्यात मागे पडेल. एके दिवशी काही पालक एकत्र आले. हा कसला शिक्षक? मुलं घरी येऊन फक्त गोष्टी सांगतात, पुस्तकातल्या एकाही धड्यावर बोट ठेवत नाहीत. आमचे पैसे पाण्यात जात आहेत का? पालकांचा हा संताप हळूहळू एका मोठ्या विरोधात बदलला. त्यांना वाटत होतं की गिजूबाई त्यांच्या मुलांचं भविष्य बर्बाद करत आहेत. पालकांचा हा घोळका शेवटी शाळेत पोचला. मुख्याध्यापकांकडे तक्रारीचा पाऊस पडला. आम्हाला जुन्या पद्धतीचे शिक्षक हवे आहेत, जे मुलांना मार देऊन शिकवतील. आम्हाला हे गाणी आणि गोष्टींचे प्रयोग नकोत. मुख्याध्यापकांनी गिजूबाईंना बोलावलं. ते म्हणाले, बदेका साहेब, तुमची पद्धत चांगली असेलही, पण समाज हे स्वीकारायला तयार नाही. जर पालकांनी मुलं शाळेतून काढून घेतली तर आपली शाळा बंद पडेल. आता तुम्हालाही तुमची खेळची पद्धत थांबवावी लागेल. गिजूबाईंसाठी हा क्षण सर्वात कठीण होता. त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर हार मानून जुन्या पद्धतीकडे वळणं किंवा आपल्या तत्वांवर ठाम राहणं. गिजूबाईंनी हार मानली नाही. ते पालकांसमोर उभे राहिले. त्यांचा आवाज शांत पण ठाम होता. ते म्हणाले, तुमची भीती मी समजू शकतो, पण फक्त 6 महिन्यांचा वेळ मला द्या. जर 6 महिन्यानंतर तुमच्या मुलांची प्रगती इतर मुलांपेक्षा कमी दिसली तर मी स्वतः राजीनामा देऊन इथून निघून जाईन. पालक चकित झाले. गिजूबाईंनी पुढे सांगितलं, शिक्षण म्हणजे फक्त माहिती भरणं नाही, तर मुलांचा आत्मविश्वास वाढवणं आहे. माझ्या वर्गातील मुलं फक्त कविता गात नाहीत, तर त्या कवितेचा अर्थ जगतात. गिजूबाईंच्या या आत्मविश्वासापुढे पालकांना थोडंसं नमतं घ्यावं लागलं. पण आता गिजूबाईंवर दुप्पट जबाबदारी होती. त्यांना हे सिद्ध करून दाखवायचं होतं की आनंदी शिक्षण हे प्रभावी शिक्षण सुद्धा असतं. पुढच्या काही दिवसांमध्ये गिजूबाईंनी मुलांसोबत अजून थोडी मेहनत घेतली. त्यांनी पालकांना वेळोवेळी वर्गात बोलवलं आणि मुलं कशी शिकतात हे प्रत्यक्ष दाखवलं सुद्धा. पालकांनी पाहिलं की जी मुलं पूर्वी शाळेचं नाव काढल्यावर रडायची, ती आता आजारी असूनही शाळेत जायला तयार होती. एका पालकाने पाहिलं की त्यांचा मुलगा घरातल्या हिशोबात स्वतःहून मदत करायला लागला होता, कारण गिजूबाईंनी त्याला गणिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या. हळूहळू पालकांचं तक्रारीचं रूपांतर कुतूहलात झालं. त्यांना समजू लागलं की शिक्षणाचे दिवा स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. मंडळी, आजही जेव्हा आपण आपल्या मुलांना काही नवीन शिकवू पाहतो, तेव्हा समाज आपल्याला मागे खेचतो. पण गिजूबाईंनी शिकवलं की जर तुमच्या पद्धतीवर विश्वास असेल तर जगही तुमचा स्वीकार करतं. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत सर्वात मोठा निकाल, परीक्षेचा दिवस. काय गिजूबाईंच्या गोष्टी ऐकणारी मुलं परीक्षेच्या कठीण प्रश्नाची उत्तरं देऊ शकली असतील? काय झालं त्या दिवशी? पाहत रहा सोल डायरीज बाय मधूवर.